नवसाला पावणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत ख्याती असणाऱ्या गणपती पंचायतांचा रथोत्सव सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे भाविकांच्या आटलोट गर्दीत गणपती पंचायतांचा रथोत्सव सोहळा मोठ्या आनंदात पार पडला। उजव्या सोंडेचा असणारा सिद्धिविनायक गणपती हे तासगाव नगरीचे आराध्य दैवत। या गणपतीच्या गोपूर असणाऱ्या दक्षिणात्य पद्धतीच्या मंदिराची स्थापना पेशव्यांचे पराक्रमी सरदार परशुराम भाऊ पटवर्धन यांनी केली होती। परशुराम भाऊ हे निस्सीम गणेश भक्त होते। गणपतीपुळ्याच्या गणेशावर त्यांची प्रचंड भक्ती होती। त्यांनीच ही रथोत्सव परंपरा सुरू केली। यंदा रथोत्सवचे हे 245वे वर्ष आहे। पेशव्यांचे सरदार परशुराम भाऊ पटवर्धन हे दक्षिण भारताच्या मोहिमेवर असताना त्यांनी मदुराई येथील मीनाक्षी मंदिर पाहिले। तोपर्यंत गोपूर असणारे मंदिर महाराष्ट्रात बांधले जात नव्हते। तेथील मीनाक्षी मंदिर पाहून परशुराम भाऊंना अशा प्रकारचे मंदिर आपल्या गावी असावे असे वाटले आणि या मंदिराच्या बांधकामास सुरुवात झाली। त्यावेळी जगन्नाथपुरी येथील कृष्ण बलराम सुभद्रा यांच्या रथयात्रा त्यांच्या पाहण्यात आली आणि दोन्ही परंपरा आपल्या गावी गोपूर मंदिर बांधून रथयात्रा परंपरा परशुराम भाऊंनी सुरू केल्या। तेव्हा सुरू केलेली ही परंपरा आज तागायत सुरू आहे। तासगाव शहरात गणपती पंचायत संस्थांचा ऐतिहासिक 245वा रथोत्सव सोहळा झाला। त्यासाठी तासगावमध्ये भाविकांनी गर्दी केली होती।